2 नोव्हेंबर 2025 हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार होता. कारण आजच्या दिवशी भारतीय महिलांच्या मुलींनी जे केलं ते आजवर कोणीच करू शकलं नव्हतं. डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे वातावरण होतं तणावाचं, अपेक्षाचं आणि आत्मविश्वासाचं. भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वचषक फायनलमध्ये पोहोचला होता आणि समोर होती दमदार दक्षिण आफ्रिका. टॉस हरलेला भारत, पण हरमनप्रीत कौरने घेतला एक धाडसी निर्णय, पहिली बॅटिंग करायची. कारण तिला माहीत होतं आज फक्त खेळ नाही तर इतिहास घडवायचा आहे. ओपनिंगमध्ये आली शेफाली वर्मा, हातात बॅट आणि मनात ज्वाला. एका मागोमाग चौकार, षटकार, प्रत्येक बॉलवर धडाकेबाज हल्ला. शेफालीने 87 धावा केल्या तर स्मृती मानधनाने दिला परफेक्ट सपोर्ट. 45 रनची मौल्यवान खेळी. मधल्या ओव्हर्समध्ये थोडा दबाव, काही विकेट्स गेल्या, पण दीप्ती शर्मा आणि जेमिमा यांनी खांदे दिले. भारताचा स्कोअर 298 धावावर गेला. आता सगळं होतं गोलंदाजाच्या हाती. दक्षिण आफ्रिकाने सुरुवात केली जबरदस्त. पहिली काही ओव्हर्स त्यांच्याकडे झुकले, पण मग आली ती क्षणाची झंकार. दीप्ती शर्माने आपल्या जादूने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्येक विकेटसोबत स्टेडियममध्ये एकच आवाज, भारत भारत भारत. शेवटचा बॉल विरोधकांना हवे होते 53 धावा आणि फक्त उरले 2 विकेट. दीप्तीने टाकला स्पिनिंग डिलिव्हरी, बॉल फिरला, बॅटला लागला आणि सरळ हातात, आणि भारताने इतिहास घडवला. भारतीय महिला संघ पहिल्यांदा विश्वविजेती. हरमनप्रीत कौर आकाशाकडे पाहत होती, डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर अभिमान. शेफाली, स्मृती, दीप्ती, राधा, जेमिमा, प्रत्येक मुलगी त्या क्षणी भारताचा अभिमान होती आणि संपूर्ण देश गरजत होता. भारतीय मुली जिंदाबाद, भारतीय मुली जिंदाबाद. हा विजय फक्त क्रिकेटचा नव्हता, हा विजय होता प्रत्येक मुलीचा, जिला कधी सांगितलं गेलं होतं तू नाही करू शकत. आता भारतात प्रत्येक आई आपल्या मुलीला सांगेल, पाहिलंस ना, ह्या आपल्या भारतीय मुली आहेत. 2025चा ICC महिला विश्वचषक भारतीय महिला संघाने जिंकला पहिल्यांदा. पण खरी जिंकली ती आपल्या देशाची भावना, आपल्या महिलांची ताकद आणि आपल्या स्वप्नांची उंची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या महिला संघासाठी कमेंटमध्ये लिहा. जय हिंद, जय भारत.